महोदयांची फक्त ते अर्धवट राहिल्यावरच वाक्य पूर्ण करतो. पण सगळं जोशी मॅडमच्या पुढे जेव्हा तो साक्षीदारांच्या बाबत त्यांना हे समजलं की तेव्हा त्यांनी ते जजमेंट सुप्रीम कोर्टचं वाचलं आणि त्या म्हणाले की आज पहिल्यांदा मला ही गोष्ट कळाली जे त्यांना भर पडली आणि मी तुमचे धन्यवाद मानते. आणि त्यानंतर संपूर्ण साक्ष सगळं जोशी मॅडमला डायसवरनं त्या साक्षीदाराची घ्यावी लागली. तो कोर्ट विटनेस म्हणून नेमलेला होता आणि त्यामुळे पहिल्यांदा असं झालं की त्यांनी त्यामध्ये साक्ष न्यायाधीशांनीच साक्षीदाराची साक्ष घ्यावी लागली आणि हे काय काय जजमेंट झालं. ते जजमेंट विद्याधर कोशी यांनी दिलं होतं. मित्रांनो, त्यानंतर पुन्हा ती प्रकरण हे हायकोर्टाकडे गेलं. पुन्हा बिलाल नासिक साहेब, जसे बिलाल नासिक आणि श्री कुंभकोणी यांच्यासमोर होतं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की विद्याधर कोशीजींनी आणि आम्ही जी क्रॉस घेतली त्याचा वापर करून आणि त्याच्याबद्दल अतिशय चांगलं प्रशंसोपकार काढून त्यांनी जी फाशीची शिक्षा आरोपींना झालेली होती ती जन्मठेपेवरती आणली. हा एक फार मोठा प्रसंग माझ्या समोर त्यांच्या बाबतीत झालेला. विद्यार्थी विषय हा खरं सांगायचं म्हणजे माझा जरी अनेकांचा मित्रवा अनेक ज्युनियर्सचा होता. त्याने अनेक न्यायाधीश, अनेक सरकारी वकील, अनेक ज्युनियर्स, अनेक वकील घडवले आणि त्यांचा विशेष असं होतं की ते अखंड एक ज्ञानपोळी होती. एक ज्युनियर वकील होता, त्याला दुसऱ्या दिवशी एका पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरची क्रॉस घ्यायची होती. रात्री 11 वाजता त्यांनी त्यांना फोन केला की माझी तयारी नाही आहे. ते म्हणजे मला व्हॉट्सअपवर फोटो पाठव आणि तो आता लिहून घे. जेवण पण झालेलं नसताना रात्री 11 वाजता त्यांनी त्या ज्युनियर वकिलाला संपूर्ण क्रॉस डिक्टेट केली की तू काय विचारायचं असतं ते. डॉक्टरची क्रॉस आपण ऐकणार आहोत या विषयावर, पण डॉक्टरची क्रॉस घेण्यामध्ये त्यांचा हात वाढण्यासारखा होता. मी अनेक बघितले, अनेक डॉक्टर्स असेल तर आरोग्य होते थोडेसे हे करतो. आपण असं म्हणतो की मी जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन. तर डॉक्टरची क्रॉस घेताना थोडेसे मेडिकल वर्ड्स येतात आणि त्यामध्ये आपण ती क्रॉस लिमिटेड ठेवतो आणि समोर होतो. पण विद्यार्थ्यांनी ती जी डॉक्टरची जी क्रॉस असायची तर ती खरोखरी अतिशय सुंदर आणि डिटेलमध्ये घ्यायचे. आणि पोस्टमॉर्टम एका पाणपोईचं हे या ठिकाणी करणार आहे. आज या ठिकाणी आदरणीय न्यायाधीश प्रमुख जिल्हा न्यायाधीश माझं साहेब आहेत आणि एवढ्या म्हणजे 41-42 डिग्री टेम्परेचरमध्ये उन्हाच्या झळा लागत असताना मोठ्या संख्येने आदरणीय श्री क्षीरसागर साहेब यांच्या ज्ञानाचे शिंतोडे उडवून उपलब्धी घेण्यासाठी अतृप्त जे वाट पाहता. त्यामुळे तुमच्यामध्ये आणि क्षीरसागर साहेबांच्या मध्ये फार वेळ आपला घेऊ इच्छित नाही. माझ्या मित्राबद्दल सांगायला माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, पण असंच पुन्हा जर वेळ मिळाला मी तुम्हाला या गोष्टी खूप आवश्यक आहे. मला पुणे बार असोसिएशन आणि विद्याधर कोशी यांचे ज्युनियर्स त्यांनी मला माझ्या मित्राच्या आठवणी सांगण्यासाठी मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर वकील बंधू भगिनींचे पुणे बार असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आदरणीय महाजन साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जिल्हा न्यायाधीश आदरणीय क्षीरसागर साहेब, पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व कार्यकारिणी यांचे पुणे बार असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या उपस्थितीमुळे आम्ही आजवर घेतलेले कार्यक्रम यशस्वी होत आहे अशा सर्व श्रोते वकील बंधू भगिनींचे परत एकदा मनपूर्वक स्वागत. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बदलत्या निसर्गाने सृष्टी खुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे एक क्षण उजळलेले दिसतात. पुन्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंचावर विराजमान सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपक प्रज्वलन करून विद्याधर प्रोफेसर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचे. प्रज्वलनाच्या निमित्ताने बघूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आदरणीय गुरुवर्य विद्याधर प्रोफेसर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचं पूजन करायचंय.
सोय केलेली आहे, जी की आता खरंच त्याची गरज भासत आहे. अशी 5 लाख रुपयाच्या आपण सर्व बांधवूनला दिलेली आहे. गतवर्षी माननीय नारायण साहेब यांचं एक उत्तम असं लेक्चर याच आसपासमध्ये आपण आयोजित करण्यात केलं होतं. लायब्ररीमध्ये आपण क्राईमचं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलं आणि आज पण परत 1 वर्षासाठी आपण लायब्ररीमध्ये परत क्राईमचं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन देत आहोत. तर मी फोरम फॉर जस्टिस या सर्व सरांचे जुनियर्स असतील, त्यांचे सहकारी असतील, यांच्यासाठी मला पूर्वक कौतुक आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्या मेडिकलच्या शेवटच्या वर्षात आहेत आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की त्यांनी 100 पैकी 100 गुण घेतले होते. अशा त्या विद्यार्थ्यांचे सरांच्या आज आपल्या उपस्थित आहेत. तर पुढे जाताना मी पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार. फोरम फॉर जस्टिस नंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय क्षीरसागर साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा अशी मॅडम थोडं मागे. ज्या दिवशीपासून शपथविधी झाला त्या दिवशीपासून हा 6वा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या 6ही कार्यक्रमाला कमिटी यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. आणि म्हणूनच आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रयोजन काय, कार्यक्रमाची दिशा काय हे स्पष्ट करण्यासाठी पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी खामकर सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करायचं. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावरील पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय महाजन साहेब, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व आजचे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय भूषणजी क्षीरसागर साहेब. खरं तर पुणे बार असोसिएशन आणि फोरम फॉर जस्टिस या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. कैलासवासी विद्याधर भास्कर कोशे सरांचा खरं तर स्मृतीस सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि खरं तर या विषयाचं आयोजन का केलं आणि प्रमुख वक्ते आपल्याला जे लाभले त्यांच्याविषयी थोडक्यात मी सांगतो. कारण कार्यक्रमाची नेहमी आपलं टायमिंग 2 वाजता असतं आणि बऱ्याच वेळा 5-10 मिनिटं भारतीय सवयीनुसार आपण 5-10 मिनिटं उशीर यायला जात होतो. म्हणून आम्ही आज दीडचा टायमिंग दिला आणि आजच्या म्हणजे क्षीरसागर साहेब आज 1 वाजल्यापासून सर्वजण आपले प्रमुख पाहुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश मान्य महाजन साहेब आणि प्रमुख वक्ते माननीय क्षीरसागर साहेब या दोघांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि त्यामुळे खरं तर ही जी गर्दी जमली ही गर्दी आपल्याला ऐकण्याला जमली. त्यामुळं लोकांची आतुरता पाहून मी जास्त बोलणार नाही, परंतु एक सांगतो की हा जो विषय आपण आज ठरवला याच्यामध्ये खरं तर कैलासवासी विद्याधर कोशे सरांचं जर व्यक्तिमत्व आपण पाहिलं असेल तर त्यांच्यामध्ये खळक जो आपल्याला एक गुण जाणवतो वकील क्षेत्रात काम करत असताना ते म्हणजे त्यांची क्रॉस एक्झामिनेशन घेण्याची जी शैली होती ती शैली अतिशय सुंदर होती आणि अनेक त्यांच्या विद्यार्थ्यांना ती आत्मसात केली. सरांचा जो अभ्यास होता मला एक थोडक्यात यापूर्वी आमचे ॲडव्होकेट मनोज पेडकरांनी सरांबद्दलची माहिती दिली, परंतु एक थोडक्यात माहिती सांगतो की 1991 साली जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस चालू केली तर याच्यानं एक 3-4 वर्षामध्ये कुठल्याही सिनियर जॉईन न करता त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली होती. आणि परंतु फौजदारी क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटायचं भाग्य त्यांना मिळालं ते त्यांच्या स्वकर्तृत्वावर होतं, स्वतःच्या बुद्धीवरती होतं, स्वतःच्या कष्टावरती होतं. हे करत असताना ज्या वेळेस पुणे जिल्ह्याच्या या कोर्टामध्ये
बाहेरगावून काही शेतकऱ्यांची मुलं येत असतील, ग्रामीण भागातली काही मुलं येत असतील आणि त्यांना जर सिनियर मिळत नसेल तर ही सर्व मुले बारच्या ऑफिसमध्ये किंवा बार रूममध्ये सरांच्या भोवताली असायचे. त्यांना अनेक प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडे असणाऱ्या केसेस बाबत विचारणा करायची आणि सर त्यांचं काम करत असताना मग ते स्वतःचे ज्युनियर असो किंवा इतर कुठले सहकारी असो या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने ते मार्गदर्शन करत होते. खरं तर सरांचे विद्यार्थी काही जजेस आहेत, काही पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, काही विद्यार्थी तर आता चांगल्या पद्धतीने वकील क्षेत्रामध्ये त्यांचा एक नावाचा त्यांनी घसा उमटवला आहे. आणि त्यामुळे सरांच्या खरं तर स्मृतिदिन साजरा करत आहे, 3रं वर्ष आहे. स्मृतिदिन साजरा करत असताना सरांचा खरं वारसा आणि वसा, सरांचं जे काही प्रबोधन होतं, मार्गदर्शन होतं ते त्यांचे ज्युनियर इतर नवीन येणाऱ्या ज्युनियरला हे मार्गदर्शन लाभावं म्हणून दरवर्षी कार्यरत असतात. फक्त लेक्चर सिरीजच नाही तर बारमध्ये अनेक उपक्रम असतात. मी आताच त्यांनी सांगितले की पाण्याचं वॉटर डिस्पेन्सर देखील त्यांनी 4-5 या वर्षात दिलेले, म्हणजे पोलिसांना दिले असतील, वकिलांना दिले असतील, आपल्याकडे सिव्हिल बिल्डिंगमध्ये काही ठिकाणी त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. म्हणजे एक चांगला सरांच्या स्मृती जाणवण्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम खरं तर हे फोरम फॉर जस्टिस आणि सरांचे विद्यार्थी करत आहेत. पुणे बार असोसिएशन देखील दरवर्षी या उपक्रमात सहभागी असतं. यावर्षी देखील जेव्हा हा विषय निघाला तेव्हा क्रॉस एक्झामिनेशन, जेव्हा आपण म्हणतो क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर, या विषयामध्ये क्रॉस एक्झामिनेशन म्हटल्यानंतर सरांचं सगळ्यात प्रथम स्मरण होतं ते त्यांच्या कार्यशैलीमुळं. आणि आजचे जे प्रमुख वक्ते आहेत माननीय जिल्हा न्यायाधीश भूषणजी क्षीरसागर साहेब, खरं तर साहेब गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि मी पाहतो म्हणजे माझ्या साहेबांना सांगायला हरकत नाही की क्षीरसागर साहेबांची जी शैली आहे, न्यायदानाचं काम करत असताना आमचे जे ज्युनियर सहकारी असतील त्यांना देखील ते अनेक वेळा डायसवरून काही टिप्स देत असतात, न्यायालयीन काही सायटेशन सांगत असतात. आणि मला असं वाटतं की पक्षकारांशी बोलतानाचा आणि आमच्या ज्युनियर लोकांशी बोलतानाचा त्यांचा जो काही एक स्वभाव आहे तो आमच्या अनेक ज्युनियर विद्यार्थ्यांना म्हणजे भावलेला आहे. ही जी गर्दी आहे ही खरं तर गर्दी आज क्षीरसागर साहेबांच्या प्रेमापोटी आली आहे आणि त्यांच्या नेहमीच्या मार्गदर्शन करण्याच्या शैलीमुळे असेल, व्यक्तिमत्वामुळे असेल. त्यामुळे खरं तर मी सरांचे देखील खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी खरं तर आमची रिक्वेस्ट स्वीकारली आणि या ठिकाणी त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून आणि क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर या विषयावरती लेक्चर देण्यासाठी सहमती दर्शवली. त्याबद्दल पुणे बार देखील त्यांचे खरं तर अभिनंदन आणि आभार व्यक्त करत आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की जास्त बोलणं योग्य ठरणार नाही, कारण आपल्याला प्रमुख वक्त्यांना ऐकायचं, प्रमुख पाहुण्यांना ऐकायचं आहे. त्यामुळं या पुढचा कार्यक्रम सूत्र संचालकांनी कंटिन्यू करा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपल्यासमोर एक आज ज्या पुस्तकाचा अनावरण होणार आहे ते पुस्तक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. सर्वांनी त्या पुस्तकाचं जी रिबीन आहे ती पीठ काढून तिचा बरोबर सर्वांनी त्या पुस्तकाचं अनावरण करायचं आहे. त्या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देतो. या पुस्तकाचं नाव आहे क्रिमिनल मॅन्युअल, मेडिकल लिगल मॅन्युअल. हे पुस्तक रिटन अँड कंपाइल्ड बाय ॲडव्होकेट केतन मुतला, स्पेशल कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे त्यामध्ये हेमंत खान. आणि हे पुस्तक प्रिंटिंग त्या सर्व गोष्टीसाठी स्पॉन्सर केलेले ॲडव्होकेट तुषार चव्हाण साहेबांनी. या सर्वांसाठी मनपूर्वक धन्यवाद देतो. अतिशय सुंदर आपण हे पुस्तक 190 रुपयाचे पुस्तक आहे, परंतु त्याच्या 1000 प्रती आपण सर्व गोष्टी बांधवांना वाटणार आहोत. त्याच्यामध्ये खूप सुंदर मेडिकल लिगलच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे. अतिशय उपयुक्त असं पुस्तक सर्व गोष्टींसाठी आहे. धन्यवाद. भूषण क्षीरसागर साहेब यांचे मूळ गाव हे अकोला आहे. BSc फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले 1994 मध्ये. LLB फर्स्ट क्लास, फर्स्ट मेरिट आणि 1997 मध्ये त्यांना 2दा गोल्ड मेडल मिळालेलं आहे. LLM फर्स्ट क्लास मध्ये पास झाले 1999 ला आणि 2001 ला JMFC म्हणून उत्तीर्ण झाले. ते आज आपल्या पुणे न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे. असं या आपल्या आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय आहे. तर मी आपल्यामध्ये आणि आजच्या प्रमुख वक्त्यामध्ये जास्त वेळ न घेता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय भूषण क्षीरसागर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाची सुरुवात करावी. धन्यवाद. विद्यार्थी कोशे साहेब यांच्या स्मृतीला सर्वप्रथम वंदन करतो. मंचावर उपस्थित आमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश
श्री महाजन साहेब, बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष, मंचावर उपस्थित इतर मान्यगण व मंचासमोर उपस्थित सर्व वकील बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपला स्टॅमिनाला देखील मी वंदन करतो. एक तर पुणे दुपारी 1 ते 4 कोणीही दरवाजाची बेल वाजवू नये अशी ज्या पुण्याची ख्याती आहे, ते पुणेकर या रणरणत्या उन्हामध्ये जिथे विदर्भाचा उकाडा आज अनुभवला येतोय, त्या उकाड्यामध्ये ते आपण उपस्थित आहात. आपला सर्वांचा आभारी आहे आपल्या उपस्थितीबद्दल. मध्ये एकाने म्हटलं की उशीर होतोय, थोडा मी पण कट शॉर्टच करेल, जास्त वेळ घेणार नाही. व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू केलेला आहे, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. माझी जी कल्पना असते व्याख्यानमालाची, प्रत्येक व्याख्यानमालामध्ये एक वक्त्याला निमंत्रित केल्या जातं आणि त्या वक्त्याला का निमंत्रित केल्या जातं, त्यांनी जो त्याच्या काही वर्षाचा अनुभव, त्याचं जे संचित, त्याचं जे सार त्यांनी ॲक्वायर केलेलं आहे, ते त्यांनी आपणा सर्वांमध्ये वाटावं अशी अपेक्षा असते. आपल्याकडे जो आजचा विषय दिलेला आहे, क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर, विषय खूप मोठा आहे. सुरुवातीला या स्पॉटमध्ये मी मोटार ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलचे जे आमचे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्यासाठी अर्धा तासाचं स्पीच दिलं होतं. अमेंडमेंट्स इन मोटर व्हेकल ॲक्ट हा तो विषय होता आणि त्यावेळी स्पीच देताना काहीही अशी भीती वगैरे काही वाटत नव्हती, कारण 4-6 सेक्शन्समध्ये अमेंडमेंट झालेल्या होत्या. त्या 4-6 सेक्शन्स वाचायचे, त्याच्यात झालेल्या दुरुस्ती सांगायच्या, स्पष्ट करायच्या आणि आपलं काम संपलं. आजची जी माझी परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे. वकिलीमध्ये सर्वप्रथम डॉक्टरांची उलट तपासणी घेतानाचा जो अनुभव होता तो आता इथे पुन्हा झाला. सर्वप्रथम डॉक्टरांची उलट तपासणी घेतानाचा अनुभव आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, म्हणून तो अनुभव कथन करतो. बीइंग ॲडव्होकेट, वी आर एज्युकेटेड इन लिगल फील्ड. मेडिकलचा आपण अभ्यास केलेला नसतो, त्यामुळे जी घाबरगुंडी उठते प्रत्येकाचीच उठते, जो पहिल्यांदा क्रॉस घेतो डॉक्टरांची. ज्यावेळेस काही ॲडव्होकेट्स आले होते चेंबरला, हा विषय आमची चर्चा झाली. त्यातले एक ॲडव्होकेट म्हणाले, सर 12-15 वर्ष झाले, आता डॉक्टर साहेब उभे राहिले की थोडी घाबरगुंडी उठते आणि बट नॅचरल आहे. आता हा जो क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टरचा विषय, याला वेगवेगळे पैलू आहेत. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ डॉक्टर, फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ प्रॉसिक्युशन, पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ डिफेन्स ॲडव्होकेट अँड पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ जज. डॉक्टरांच्या पर्स्पेक्टिव्हनुसार जर बघायचं ठरवलं तर त्यांनी कोर्टात एव्हिडन्ससाठी जेव्हा येतात त्यावेळेस त्यांनी काय काय तयारी करणं अपेक्षित आहे ते त्यांच्या मॅन्युअलमध्ये दिलेलं असतं. हिस्ट्री कशी रेकॉर्ड करावी, इंजुरीज कशा रेकॉर्ड कराव्या, इंजुरीच्या डायमेन्शन्स, टाईम, हे सगळं कसं मॅन्युअली लिहिणं गरजेचं असतं. जजेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी ॲप्रिसिएशनच्या दृष्टीने डॉक्टरांचा एव्हिडन्स महत्त्वाचा असतो. आजचा आपला जो मुद्दा आहे तो आहे क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर अँड नॅचरली इट इज फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिफेन्स ॲडव्होकेट. सो आय एम रिस्ट्रिक्टिंग माय स्पीच टू द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ डिफेन्स ॲडव्होकेट ओनली. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की हा विषय खूप मोठा आहे. या विषयाची तयारी करायची कुठून, बोलायचं तर सुरुवात कुठून करायची, मध्ये काय काय घ्यायचं, एंड कुठून करायचं. 5-6 दिवस अतिशय तारांबळ उडालेली होती. ड्राउनिंगची केस घ्यायची, जळून मेलेल्याची केस घ्यायची, 324-326ची केस घ्यायची, पॉयझनिंगची केस घ्यायची, कोणत्या केसेस एक्सप्लेन करायच्या आणि कोणती केस एक्सप्लेन केली की क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर हा कन्सेप्ट आपणा सर्वांना क्लिअर होईल. किती उदाहरणं घ्यायचे या कन्फ्युजनमध्ये शेवटी असं, कारण युनिव्हर्सल रूल्स फॉर क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर असं कुठेही नाही. क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर हे काही नॉलेजचा पार्ट नाही,
जसं आपण म्हणतो नॉलेज ऑफ मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स, वी कॅन से नॉलेज ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड, बट वी नेवर से आय वॉन्ट टू गेट द नॉलेज ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. वी ऑलवेज से आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. Why it is said art of cross examination? Because it has least concern with the knowledge and it has more concern with the skills. कितीतरी ॲडव्होकेट्स असे आहेत की they may be poor in knowledge but they are too expert in the art of cross examination. काही ॲडव्होकेट्स आता आपण पण बघितलेले असतील, they may be meritorious, they may be gold medalist, but they may be poor in cross examination. काही ॲडव्होकेट्स they might have completed their graduation with 50% or 55%, but they are too expert in cross examination. Why this difference is there? हे स्पीच देण्याच्या निमित्ताने हा डिफरन्स का आहे हे पण थोडं मी विचार केला आणि आपल्यासमोर तो मांडण्याचा प्रयत्न करतोय. क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर हा कन्सेप्ट आपल्यापुढे मांडताना काही उदाहरणांचा आधार घ्यायची इच्छा आहे, कारण उदाहरणं घेतल्याशिवाय प्रॉपरली एक्सप्लेन करणं कठीण होणार. 23 वर्षांची सर्व्हिस झाली. मोस्टली ॲडव्होकेट्स हे आपल्या एखाद्या सिनियरची क्रॉस बघतात आणि निघून जातात. नॉर्मली कोणी एखादा क्रॉस एखाद्या ॲडव्होकेटची खूप ऐकण्यात येते किंवा खूप छान क्रॉस देतात, तेवढी क्रॉस ऐकतात आणि निघून जातात. पण जग हा असा प्राणी आहे की त्याच्यासमोर जी जी डॉक्टर येणार त्या प्रत्येकाची क्रॉस त्याला बघावीच लागते, ऐकावीच लागते. त्यामुळे 23 वर्षाच्या कालखंडामध्ये शेकडो त्याच्यापेक्षाही जास्त डॉक्टरांची क्रॉस एक्झामिनेशन बघण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा योग आलेला आहे. खूप कमी वेळा असं होतं की खूप चांगली क्रॉस डॉक्टरांची घेतल्या जाते, ज्याला आपण अभ्यासपूर्ण क्रॉस म्हणतो. बहुतांश वेळा असं होतं की काहीतरी क्रॉस द्यायची म्हणून घेतल्या जाते. बरेचदा त्यात काही गमती जमती पण घडतात. आता हा क्रॉस घेण्यामध्ये कौशल्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण क्रॉस कशी घ्यायची ते थोडं आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करणार याच्यासाठी म्हणतो की आय डोंट क्लेम मायसेल्फ टू बी मास्टर ऑफ इट, कारण मी पुणे 2 वर्ष वकिली केली आणि नंतर ज्युडिशियरीत आलो आणि बिईंग अ जज मला क्रॉस घेण्याचा तसा अनुभव नाही. या ठिकाणी उपस्थित प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री महाजन सर, उपस्थित सिनियर ॲडव्होकेट्स, माझे सिनियर कलिग्स, त्या सगळ्यांना माझी विनंती अशी राहील की मी जे बोलतो आहे त्याची त्यांनी समीक्षा करावी. ज्या ज्या ठिकाणी मी कमी पडतोय, चुकतोय, माझं स्पीच झाल्यानंतर त्यांनी मला करेक्ट करावं. सुरुवात एक करू आपण उदाहरण. डॉक्टरांची क्रॉस इम्पॉर्टन्स. कालच गुंजाळ साहेबांनी सांगितलेल्या उदाहरणापासून एक सुरुवात करूया. गुंजाळ साहेबांनी सांगितलं की त्यांची पहिली सेशन चालवलेलं होतं त्यांनी आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांची क्रॉस त्यांना कशी महत्त्वाची ठरली. केस अशी होती की एका लहान मुलाचं किडनॅप आणि मर्डर. आरोपीला अरेस्ट केलं, त्या मुलाची डेड बॉडी सापडली एका विहिरीमध्ये आणि ती देखील सापडली काही कालावधीनंतर, जवळपास 1 ते 1.5 वर्षानंतर डेड बॉडी सापडली. विहीर ज्यावेळेस खोलीकरण करण्यात आलं त्यावेळेस. आणि लास्ट सीन थेअरीच्या आधारे एका व्यक्तीने सांगितलं होतं की या पर्टिक्युलर दिवशी मी या आरोपीला या ठिकाणी बघितलं आणि त्याच परिसरामध्ये त्याच्या आसपास हा मुलगा खेळत होता. त्या स्टेटमेंटच्या आधारे या आरोपीला अटक करण्यात आली आणि 302ची चार्जशीट फाईल करण्यात आली. आता जशी माझी फजिती झाली तसं गुंजाळ साहेबांनी सांगितलं की काय क्रॉस घ्यावी, डिफेन्स काय. एकच विटनेस लास्ट सीन थेरीवर, त्याचं तेवढंच म्हणणं की त्या पर्टिक्युलर डेला, पर्टिक्युलर वेळेला या मयत मुलाला मी या आरोपीच्या जवळ बघितलं आहे. गुंजाळ साहेबांनी सांगितलं की मी खूप वाचन केलं केसचं, काही क्ल्यू भेटत नव्हता, काय करावं. मग नंतर त्यांना लक्षात आलं की आपण मेडिकल सर्टिफिकेट जे दिलेलं आहे, आता मेडिकल सर्टिफिकेट होतं स्केलेटनचं. सगळा मास डिस्ट्रॉय झालेलं होतं. 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर स्केलेटनच सापडला. रिपीटेडली त्यांनी ज्यावेळेस वाचन केलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या स्केलेटनचं टेंटेटिव्ह एज, म्हणजे स्केलेटनच्या तपासणी अंती त्या मुलाचं टेंटेटिव्ह एज देण्यात आलेलं होतं 16 वर्ष. आणि
जो किडनॅप होऊन गायब झालेला होता मुलगा, त्याचं त्यावेळेस वय होतं 12 वर्ष. आणि एवढा एक मुद्दा पकडून त्यांनी डॉक्टरांना उलट तपासणीमध्ये फक्त एवढाच प्रश्न केला की डॉक्टर साहेब, असं होऊ शकते का की हा स्केलेटन ज्याचा आहे तो मुलगा त्यावेळी 16 ते 18 वर्ष वयाचा होता. आणि डॉक्टरांनी याला यस म्हटलं आणि बेनिफिट ऑफ डाऊट आरोपीला जाऊन फक्त डॉक्टरांच्या उलट तपासण्याची आणि डॉक्टरांनी दिलेल्या सर्टिफिकेटमधील जी महत्त्वाची बाब गुंजाळ साहेबांनी घेतली त्याच्या आधारे त्यांना क्लीन कट ॲक्विटल मिळाला. बरेचदा क्रॉस घेताना आम्ही म्हणजे आमच्यासमोर जेव्हा क्रॉस होते, माझ्या पहिल्या स्टेशनचा मी किस्सा सांगतो. JMHC म्हणून जॉईन झालो. 324ची केस होती. 4-5 जणांनी मिळून फिर्यादीला मारहाण केली. ऑल ओव्हर बॉडी, डोक्याला, चेहऱ्याला, मानेला, पाठीला, टोंगळ्याला, हाताला, डोक्याला सगळ्या ठिकाणी मार घातलेला होता. आणि फिर्यादीने त्याचा टिकअप होता. फिर्यादीने एव्हिडन्स दिला. डॉक्टर साहेबांनी एव्हिडन्स दिला की त्यांच्या तपासणीमध्ये ऑल ओव्हर बॉडी या इंजुरीज दिसल्या. काही इन्साइज वुंड होत्या, काही लॅसर्शन्स होते, काही कंट्युजन्स होते, ॲब्रेजन्स होते. आणि सिनियर वकील साहेब होते, त्यांनी उलट तपास सुरू केला. उलट तपासात त्यांनी सजेशन देणं सुरू केले. डॉक्टर साहेबांना म्हणाले, डॉक्टर साहेब, हा फिर्यादी किंवा एखादी व्यक्ती नाल्यामध्ये जर पडला तर या इंजुरी होऊ शकतात का? डॉक्टर साहेबांनी उत्तर दिलं की नाल्यात जर तो डोक्याच्या बाजूने पडला तर तेवढी इंजुरी होऊ शकते, बाकी इंजुरी एक वेळ नाल्यात पडल्याने होणार नाही. त्यांनी पुन्हा प्रश्न केला, पहिले तो असा डोक्यावर पडला आणि नंतर तो पाठीमागून पडला तर अशी मागची इंजुरी होईल का? त्यांनी म्हटलं ठीक आहे, तो एक वेळ डोक्यावर पडेल आणि पुन्हा पाठीवर कसा पडेल? नाही नाही, तुम्ही असं झालं असावं असं गृहीत धरून बघा. त्याने म्हटलं हो, तो जर पाठीवर पडला तर अशी इंजुरी होईल. त्याने आणखी पायाच्या खरचटलेल्या इंजुरीज सांगितल्या की या इंजुरी पण नाल्यात पडल्याने होतील का? तर डॉक्टर साहेब म्हणाले नाही, याच्यासाठी तो लॉंग खरचटला असेल, ड्रॅग झाला असेल तरच त्या इंजुरी होईल. त्याने प्रश्न केला डॉक्टरांना की हाच व्यक्ती नाल्यात पडला, तिथून उठला, सायकलवर बसला आणि सायकलवर जाताना त्याची सायकल स्लिप झाली, तो घसरत गेला तर ही इंजुरी होईल. आता प्रत्येक इंजुरीला ॲडव्होकेट एक सजेशन देत होते. त्या वकील साहेबांना मी विचारलं, वकील साहेब, फिर्यादी आणि सर्व साक्षीदार झाले, त्यातल्या एकाही साक्षीदाराला तुम्ही हा नाल्यात पडला होता किंवा सायकलवर जात होता आणि सायकल स्पीड झाली हे सजेशन दिलेलं नाही. मग डॉक्टरांना हे सजेशन देऊन काय अर्थ आहे? बरेचदा अशा पद्धतीने क्रॉस घेतल्या जातात. थोडा सोशल मीडियावर, इंटरनेटवर सर्च केला तर एक परदेशातलं उदाहरण सापडलं. डॉक्टरची वकील साहेबांनी घेतलेली क्रॉस मी लिहूनच आणलं, ते थोडं वाचायला आवडेल म्हणून इथे बसतो. एक ऑटोप्सी सर्जन असतो आणि ऑटोप्सी सर्जनला कोर्टामध्ये एव्हिडन्ससाठी बोलवण्यात येतं. ऑटोप्सी सर्जनची चीफ एक्झामिनेशन होते आणि वकील साहेब त्यांची क्रॉस घ्यायला उभे राहतात. पहिला प्रश्न, डॉक्टर साहेब, आपण आजपर्यंत किती डेड बॉडीजवर ऑटोप्सी केली? डॉक्टर साहेब थोडे बघतात आणि उत्तर देतात, माझी प्रत्येक ऑटोप्सी ही डेड बॉडीवरच असते. ॲडव्होकेट, दुसरा प्रश्न, आपण किती वाजता ऑटोप्सी सुरू केली? रात्री 8:30 वाजता. तिसरा प्रश्न, आणि त्यावेळी मिस्टर जॉन्सन हा मयत होता. डॉक्टर साहेब वकिलाकडे बघितले आणि जज साहेबांकडे बघितले. जज साहेबांनी काही उत्तर द्या म्हणाले. कदाचित डॉक्टर साहेबांना वाटलं असावं वकील साहेब आणि जज साहेब भाऊ असावे, त्याच्यामुळे त्यांनी जास्त काही ओढाताण न करता उत्तर देण्याचा पर्याय निवडला आणि त्यांनी दिलेलं उत्तर आहे, नाही, मिस्टर जॉन्सन टेबलवर बसून मी ऑटोप्सी का करीत आहे याबाबत आश्चर्य व्यक्त करतो. नेक्स्ट क्वेश्चन येतो त्यांचा. असं उत्तर दिल्यावर आपले वकील साहेब थोडं, हो डॉक्टर साहेब, असं चिडू नका, कायद्याने मला माझं काम करावं लागते, मला माझे प्रश्न विचारावे लागतात, विचारत तुम्हाला काय उत्तर द्यायचं ते उत्तर देतो. आणि असं करून
डॉक्टर साहेब म्हणतात की काय विचारा. मग वकील साहेब पुढचा प्रश्न घेतात, आपण ऑटोप्सी सुरू करण्यापूर्वी मिस्टर जॉन्सनची नाडी तपासणी होती का? डॉक्टर साहेब नाही. पुढचा प्रश्न, बरं आपण नाडी नाही तपासली, आपण डॉक्टर साहेब मिस्टर जॉन्सनचा रक्तदाब तपासला होता का? नाही. बरं डॉक्टर साहेब आपण नाडी नाही तपासली, रक्तदाब नाही तपासला, त्याचा श्वास सुरू होता आहे एवढं तरी तपासलं होतं. डॉक्टर साहेब म्हणाले नाही. आता प्रश्न आहे वकील साहेब, डॉक्टर साहेब आपण जॉन्सनची नाडी नाही तपासली, त्यांचा BP नाही तपासला, त्यांचा श्वास देखील आपण सुरू आहे की बंद आहे याची खात्री केली नाही. आता असे म्हटले तर योग्य होईल का की जॉन्सन त्या दिवशी जिवंत असण्याची शक्यता होती? पुन्हा डॉक्टर साहेब वकिलांकडे आणि जज साहेबांकडे आश्चर्याने बघतात. जज साहेब म्हणतात प्लीज उत्तर द्या. आणि डॉक्टर साहेब उत्तर नाही, तो जिवंत नाही. ॲडव्होकेट साहेब, डॉक्टर साहेब आपण एवढ्या खात्रीने कसे म्हणू शकतो? डॉक्टर साहेब शेवटी चिडतात आणि म्हणतात कारण त्याचा मेंदू माझ्यासमोर टेबलवर जो जार होता त्या जारमध्ये ठेवलेला होता आणि म्हणून मी खात्रीने सांगू शकतो की तो जिवंत नव्हता. एवढे प्रश्न झाल्यानंतर ॲडव्होकेट साहेब त्यांना म्हणतात मला आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. शेवटचा प्रश्न असतो डॉक्टर साहेब मिस्टर जॉन्सन हा आजही जिवंत असण्याची शक्यता आहे का? आणि डॉक्टर साहेबांचं उत्तर आहे अगदी चिडून आणि उद्विग्नपणे डॉक्टर साहेब उत्तर देतात हो, मिस्टर जॉन्सन आजही जिवंत असण्याची शक्यता आहे आणि तो कदाचित आज कोणत्या तरी कोर्टात वकिली करत असतो. या गोष्टीला बरेच वर्ष झाले, कदाचित जॉन्सन आज जज पण बनला. मित्रांनो हे किस्से घडलेले किस्से नेटवर हा घडलेला किस्सा म्हणून देण्यात आलेला आहे. मग क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर या लेवलपर्यंत असं का होतं? काही केसेसमध्ये बघितलं तर इव्हन इथे माझ्याकडे मोटर ॲक्सिडेंट ट्रिब्युनल आहे. डॉक्टरांची क्रॉस घेताना एक ॲडव्होकेटला मी असं खूप चिडून प्रश्न विचारताना त्यांना म्हटलं तुम्ही का चिडताय? नाही म्हणे डॉक्टर साहेब त्याच लायकीचे असतात, हे डॉक्टर आपल्याला ट्रीट नाही करत. सी वेन वी आर क्रॉस एक्झामिनिंग द डॉक्टर आपले व्यक्तिगत अनुभव हे तिथे आले नाही पाहिजे, आपला अभ्यास दिसला पाहिजे, आपले कौशल्य दिसले पाहिजे. आणि या पद्धतीने आपल्याला जर डॉक्टरांची क्रॉस एक्झामिनेशन घेतात तर ते निश्चितच न्यायदानासाठी त्या पक्षकारासाठी देखील उपयोगी पडते. 2-3 उदाहरणं आपल्याला सांगितले. आजची जी परिस्थिती आहे ती आणखी कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहे, आणखी जटिल होत चाललेली आहे. बऱ्याच जणांना आपल्याला अनुभव पण असेल. काय असेल जटिलता? तर कोणतीही घटना घडली, त्या घटना घडल्यापासून त्या क्षणापासून फिर्यादी आणि आरोपी दोन्ही पक्ष हे सर्व काही टॅम्पर कसं करता येईल याचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशन असो, हॉस्पिटल असो, डॉक्टरचं सर्टिफिकेट असो, काही पण असो. त्याच्यामुळे कोर्टापर्यंत जेव्हा रेकॉर्ड येतं ते रेकॉर्ड जे जे घडलेलं आहे तसंच येईल त्याची काहीही शाश्वती आज राहिलेली नाही. या बॅकग्राऊंडमध्ये डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट पण आपल्याला त्या कॉन्टेक्स्टमध्ये तपासून बघणं गरजेचं असतं. आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये तपासून बघताना डॉक्टरांची क्रॉस कशी घेतल्या जावी, सपोज अशी पॉसिबिलिटी असेल तर ते पण आपल्याला बघणं अपेक्षित आहे. एक माझा जसं मी सुरुवातीला सांगितलं माझा एल झाला 2000ला मी पहिली केस चालवली. केस होती 324 IPC. फिर्यादी आणि आरोपी हे दोघे जण भाजीपाला विक्रेते. भाजी मंडईमध्ये दोघांचं एकमेकाला लागून धोका, दोघांचं
रोज त्या ठिकाणी बसून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय. काहीतरी कारणाने दोघांमध्ये वाद झाला. शाब्दिक वादाचं रूपांतर हातापायी झालं आणि हातापायीचं रूपांतर वेपनचा वापर करण्यात झाला. वेपन होता फणस कापायचा चाकू, मोठा असतो, शार्प असतो. आरोपीने फिर्यादीला वार केला. फिर्यादीने तो वार अडवला आणि या ठिकाणापर्यंत फिर्यादीला शार्प कट इंजुरी झाली, ज्याला 22 स्टिचेस देण्यात आले. फिर्यादीने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. FIR रजिस्टर झाला 324 नुसार. इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करून चार्जशीट दाखल झाली. आरोपी त्याने मला का निवडला हा मला एक प्रश्न आहे, कारण मला 1-1.5 वर्ष झालेलं होतं वकिली करून. चार्जशीट घेतली, कारण आता वकील झालो तर केस तर घ्यावीच लागेल. केस घेतल्यापासून जी भीती होती मनात की केस चालवायची कशी, मग काही सिनियर्सची कन्सल्ट केला. सिनियरकडे जायचो, केस दाखवायचो, थोडी मदत करा, काय करायला पाहिजे. मोस्ट ऑफ द सिनियर्सने सल्ला दिला की विटनेसेस पोचलेला होतात का बघून घे. फिर्यादीला जी काही इंजुरी झालेली आहे त्याला कॉम्पन्सेशन देऊन टाक. पहिलं ॲक्विटलचं जजमेंट आलेलं बरं, तो पण प्रयत्न केला. फिर्यादीला, त्याच्या बहिणीला, ते आय विटनेस होती, दोघांना घेऊन बसलो. आरोपीला घेतला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जी काही इंजुरी झालेली आहे त्याबद्दल 40,000 50,000 ऑफर केले. फिर्यादी आणि त्याची बहीण दोघंही चिडून होते. आम्हाला अपघात करायचा नाही, आम्हाला आरोपीला शिक्षाच करायची. अल्टिमेटली केस चालवायचा निर्णय घेतला गेला. याच्यासाठी म्हणतो कारण माझी देखील हिंमत होत नव्हती की ती केस मी चालवावे ऑन मेरिट्स. आता केस मेरिटवर चालवायची. डॉक्टरांना तपासावं लागेल, मग मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करणं सुरू केला, कारण LLBला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स नव्हतं. पण जेव्हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स वाचायला घ्यायचं 15-20 मिनिटात झोपले आणि झोपून जाईल. कारण नेमकं काय वाचावं, तर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हटलं नेमकं काय समजून घ्यावं हे कळत नव्हतं. मग पुन्हा सिनियर ॲडव्होकेट, आता ते हयात नाही आहे, ॲडव्होकेट मोहन देशमुख साहेब म्हणून होते. क्रिमिनल साईडला त्यांचं खूप छान नाव होतं. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सगळं फॅक्ट सांगितल्या, केस पेपर्स दाखवले. सर्व ऐकून त्यांनी असं सांगितलं की जर विटनेस स्टिकअप राहत असतील आणि हे आय विटनेसेस असतील तर फक्त डिनायलचा डिपेंड घेऊन आपल्याला काहीही भेटणार नाही. देअर विल बी मॅक्सिमम पॉसिबिलिटी ऑफ कन्व्हिक्शन. मग त्यांनी मला सजेस्ट केलं की ट्राय टू सी पॅरलल काहीतरी डिफेन्स. तुला प्रेझेन्स पण ॲडमिट करावं लागेल, काहीतरी घडलं तिथे, भांडण झालं, पण त्यांनी तुझ्याविरुद्ध खोटा रिपोर्ट दिला आणि तो का दिला याची काहीतरी तुला डिफेन्स स्टोरी तयार करावी लागेल. आणि त्या क्षणापासून त्या दिशेने विचार करणं सुरू झालं. सर्व तपासणी केली, म्हणजे तो स्पॉट बघितला, वेपन बघितलं, MLC सर्टिफिकेट बघितलं आणि त्याच्यानंतर एक स्टोरी तयार केली. आणि ती स्टोरीनुसार फिर्यादी आणि साक्षीदारांचा क्रॉस एक्झामिनेशन सुरू झालं. फिर्यादीने जे जे घडलेलं होतं ते सांगितलं. शेजारीत राहतो, भांडण झालं, चाकूने मारलं. फिर्यादीला सजेस्ट असं, तुमचं असं म्हणणं आहे का की आरोपीने तुम्हाला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला? सायकोलॉजी असं म्हणते की कॉमन माणसाला एक्झॅगरेशन केलेलं आवडतं आणि फिर्यादीची अशी इच्छा असते की जर जीवाने मारण्याचा प्रयत्न केला असं तर पुरावा आला तर जास्तीत जास्त शिक्षा होईल. त्याच्यामुळे फिर्यादीने त्या केसमध्ये हो, त्याने मला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. मग तुमचं असं म्हणणं आहे का की आरोपीने तुम्हाला पोटामध्ये त्या चाकूने स्टॅब करण्याचा प्रयत्न केला? हो, माझं असं म्हणणं आहे की आरोपी ॲक्युज अटेम्प्टेड टू स्टॅब मी इन माय ॲब्डोमेन. तुमचं असं म्हणणं आहे का की जेव्हा त्याने तुमच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्ही तो चाकू पकडला? हो, तसंच घडलं. जेव्हा त्याने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला मी तो पकडला आणि त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे. फिर्यादीच्या बहिणीने देखील याच ॲडमिशन हीच कंटेन्शन ॲक्सेप्ट केलं. ज्यावेळेस डॉक्टर साहेबांचा एव्हिडन्स झाला, डॉक्टर साहेबांना क्रॉसमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले आणि इट वॉज स्ट्रॅटेजी, जो डिफेन्स तयार केलेला होता त्याचाच पार्ट होता. डॉक्टर साहेबांना
अशा चित्रविचित्र इंजुरी होतात, शार्प कट इंजुरी होणारच नसते. मग डॉक्टरांना सजेस्ट करण्यात आलं की सपोज एखादा व्यक्ती त्याच्या राईट हँडमध्ये चाकू घेतो आणि लेफ्ट हँडवर वार करतो, तर अशी शार्प कट इंजुरी पॉसिबल आहे. डॉक्टर ॲडमिटेड इट कॅटेगरिकली की राईट हँडमध्ये चाकू घेऊन लेफ्ट हँडवर जर असा चाकू मारला तर सेम आयडेंटिकल शार्प कट इंजुरी इज पॉसिबल. हाच डिफरन्स फिर्यादीला आणि त्याच्या बहिणीला सूचित करण्यात आला होता, सजेस्ट केलेला होता ड्युरिंग फर्दर क्रॉस एक्झामिनेशन की तुमचं जागेवरून वाद झाला आणि याला मोठ्या केसमध्ये गुंतवावं, जेणेकरून यांनी ती जागा सोडून ती जागा देखील तुम्हाला मिळावी, म्हणून तुम्ही हा स्वतःच्याच हाताने स्वतःवर वार करून त्याच्याविरुद्ध खोटी केस केली. त्या केसमध्ये माझ्या पहिल्या केसमध्ये मला ॲक्विटल मिळालं आणि इट वॉज ऑन द बेसिस ऑफ दिस ॲडमिशन्स इन द मेडिकल एव्हिडन्स. तर हे सर्व उदाहरणं यासाठी दिले की आपण काही गमती बघितल्या, काही डॉक्टरांच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये आपल्याला ॲक्विटल कसं मिळतं हेही बघितलं. आता ॲक्च्युअल आपण क्रॉस एक्झामिनेशनची तयारी काय करायची आणि कशी करायची इकडे वळूया. आता डॉक्टर जो असतो, डॉक्टर इज अ एक्सपर्ट पर्सन हॅविंग स्पेशल नॉलेज इन ॲनाटॉमी. डॉक्टरांकडे पोलीस विक्टीमला तपासणीसाठी घेऊन जातात, कारण ॲज पर क्रिमिनल प्रोसिजर कोड दी ऑफेन्स इज टू बी प्रूव्ड बियॉन्ड रिझनेबल डाऊट. त्याच्यामुळे फिर्यादीला कोणकोणत्या इंजुरी झाल्या आणि त्या इंजुरी कोणत्या वेपननी झाल्या हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी देखील प्रॉसिक्युशनवरच असते. त्याच्यामुळे डॉक्टरांचा जो रोल येतो ती नेमकी विक्टीमला कोणती इंजुरी झाली आणि ती कोणत्या वेपननी झालेली आहे हे सिद्ध करायची. व्हॉट इज द रोल ऑफ ॲडव्होकेट? रोल ऑफ ॲडव्होकेट इज टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ हिज क्लायंट accused by the way which is prescribed by law. लॉमध्ये जे प्रिस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचा उपयोग करून आपण आपल्या पक्षकाराला जी मदत करू शकतो तोच आपला रोल. आता क्रॉस एक्झामिनेशन जी करायची, तर क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे नेमकं काय? पर्पज ऑफ क्रॉस. तर प्रॉसिक्युशनने आणलेली थेअरी ही कशी खोटी आहे किंवा नॉट ॲक्सेप्टेबल आहे किंवा कशी डाऊटफुल आहे एवढं कोर्टाला दाखवणं हा क्रॉस एक्झामिनेशनचा पर्पज असतो. मग हा पर्पज अचीव कसा करायचा असतो? तर क्रॉस एक्झामिनेशनचा पर्पज जो आपण अचीव करायचा असतो तो बाय ब्रिंगिंग सम मटेरियल न्यू फॅक्ट्स ड्युरिंग द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ दॅट विटनेस. अशा फॅक्ट्स, न्यू फॅक्ट्स ज्या आपल्या केसला, आरोपीच्या केसला मदतगार करू शकतात. जसं मी दिलेल्या उदाहरणामध्ये सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरीची थेअरी ही प्रॉसिक्युशनची थेअरी नव्हती. दॅट इज द न्यू फॅक्ट विच इज ब्रॉट ऑन रेकॉर्ड ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द डॉक्टर. सो हाऊ टू ब्रिंग ऑन रेकॉर्ड, दॅट इज एलिसाइटिंग न्यू मटेरियल फॅक्ट ऑन रेकॉर्ड. दिस इज वन वे. अदर वे इज प्रॉसिक्युशनची जी काही केस आणलेली आहे ती केस डिस्ट्रॉय कशी करता येईल, हा एक सेकंड वे. आता आपण पर्पज बघितला, नेमका तो पर्पज अचीव कसा करायचा हे बघितला. आता क्रॉस एक्झामिनेशन आपल्याला घ्यायची. क्रॉस एक्झामिनेशन घेताना नेमके कोणकोणते क्वेश्चन्स आपल्याला बाय लॉ परमिसिबल आहे. सी एक्झामिनेशन इन चीफमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती लिडिंग क्वेश्चन्स आर नॉट अलाउड. ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन ऑल लिडिंग क्वेश्चन्स आर अलाउड. मग क्रॉस एक्झामिनेशनसाठी काही मर्यादा आहेत का? जसं एक्झामिनेशन इन चीफ ही आपल्याला रिलेव्हंट फॅक्टसाठी घ्यावी लागते. तर क्रॉस एक्झामिनेशन ही देखील रिलेव्हंट फॅक्टसाठी घ्यावी लागते का? बरेचदा कोर्टामध्ये वाद होतात. डिफेन्स ॲडव्होकेटचं असं म्हणणं असतं की क्रॉस एक्झामिनेशन ही रिस्ट्रिक्टेड नाही. वी कॅन पुट एनी क्वेश्चन. बट ॲज पर एव्हिडन्स ॲक्ट क्रॉस एक्झामिनेशन हॅज टू बी लिमिटेड टू रिलेव्हंट फॅक्ट्स ओनली. रिलेव्हंट फॅक्टच्या व्यतिरिक्त आपल्याला क्रॉस पण नाही करता येत. मग अशा काही कंटिन्जन्सी आहेत का की ज्या ठिकाणी आपण रिलेव्हंट फॅक्टच्या व्यतिरिक्त क्रॉस करू शकतो? तर यस आहे. ती एकच कंटिन्जन्सी आहे आणि ती म्हणजे जी रिलेव्हंट फॅक्ट रेकॉर्डला एस्टॅब्लिश झालेली आहे, प्रॉसिक्युशनने प्रूव्ह केलेली आहे, त्याचं एक्झिस्टन्स चॅलेंज करण्याला किंवा डिस्ट्रॉय करायला त्याच्या
अतिशय कॉन्ट्ररी फॅक्ट जर आपण प्रूव्ह करत असू, जी फॅक्ट रिलेव्हंट नाही म्हणता येणार, बट जी डिस्ट्रॉय करणार आपल्या रिलेव्हंट फॅक्टला, ती फॅक्ट देखील आपण क्रॉस एक्झामिनेशनमध्ये आणू शकतो. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन करू शकतो. तर डॉक्टरांचा जो एव्हिडन्स दिलेला असतो त्या एव्हिडन्सला व्हॅल्यू किती आहे? कारण त्यांची व्हॅल्यू कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स आहे किंवा काय आहे त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की आपल्याला नेमकी क्रॉसचं स्टँडर्ड किती असावं. तर डॉक्टरांचा जो एव्हिडन्स असतो तो 2 पार्टमध्ये डिवाइड असतो. वन इज डायरेक्ट एव्हिडन्स अंडर सेक्शन 59 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट आणि दुसरा असतो ओपिनियन अंडर सेक्शन 45 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. 59 मध्ये डॉक्टरचा जो डायरेक्ट एव्हिडन्स असतो, तो डायरेक्ट एव्हिडन्स कोणता असतो? तर डॉक्टरांनी त्या व्हिक्टिमला, इंज्युअर्डला जेव्हा तपासलेलं असतं तर त्यांनी पर्सनली फिजिकली त्या पेशंटला तपासलेलं असते आणि त्याच्या जो नोटिंग घेतो, त्याच्या इंजुरीज देतो. सो इट इज हिज डायरेक्ट एव्हिडन्स. या पेपरनी या इंजुरीज पॉसिबल आहेत का, या क्युरीला जेव्हा डॉक्टर ओपिनियन देतात की यस बाय दिस वेपन आर्टिकल ए अँड बी दीज इंजुरीज आर पॉसिबल, इट इज हिज ओपिनियन. तर असा जो एव्हिडन्स असतो डॉक्टरांचा, सेक्शन 45 एव्हिडन्स ॲक्टनुसार हे ओपिनियन कोर्टावर बंधनकारक नाही. जर ओपिनियन कोर्टावर बंधनकारक नाही याचा अर्थ काय आहे की त्याला तेवढं जास्त व्हॅल्यूड नाही. इट इज जस्ट अ मियर ओपिनियन गिवन बाय स्पेशली स्किल्ड पर्सन. मग आता आपल्याला क्रॉसचं जे स्टँडर्ड लागणार आहे ते स्टँडर्ड कोणतं लागणार आहे? आर वी एक्सपेक्टेड टू प्रूव्ह बियॉन्ड डाऊट, बियॉन्ड रिजनेबल डाऊट, बियॉन्ड प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी, or we need to establish our defense conclusively. तर as the opinion of doctor is a mere opinion which is not binding on the court. आपल्याला कन्क्लुझिव्हली प्रूव्ह करायची गरज नाही डिफेन्स, आपल्याला बियॉन्ड रिजनेबल डाऊट पण प्रूव्ह करायची गरज नाही डिफेन्स, आपल्याला प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीच्या लेवलला देखील डिफेन्स प्रूव्ह करायची गरज नाही. तर वी हॅव टू जस्ट क्रिएट अ रिजनेबल डाऊट इन द माइंड ऑफ कोर्ट. दॅट इज द ओनली स्टँडर्ड विच इज रिक्वायर्ड. आता हे स्टँडर्डचं पण पॅरामीटर काय आहे? तर या स्टँडर्डचं पॅरामीटर आहे ऑर्डिनरी प्रुडंट मॅन. एंटायर एव्हिडन्स ॲक्टमध्ये बियॉन्ड रिजनेबल डाऊट हा शब्दप्रयोग कुठेच नाही आहे. सेक्शन 3 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट स्पीक्स ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स, आणि हे ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स when a fact can be said to be proved, a fact is said to be proved when on the basis of material available before the court, it is presumed that a person of ordinary prudence believes in the existence that it existed. So हेच पॅरामीटर कोर्टाला लावायचे आहे. प्रुडंट मॅनचं स्टँडर्ड इज द स्टँडर्ड फॉर ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स ऑफ डॉक्टर ऑल्सो, दो डॉक्टर इज अ एक्सपर्ट पर्सन. आता आपल्याला ॲक्च्युअली प्रिपरेशन जी करायची, माझ्याकडे केस आलेली आहे, चार्जशीट आलेली आहे आणि मला आता माझ्या क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची तयारी करायची आहे. तर हाऊ शुड आय स्टार्ट? कारण मी जर मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचं पुस्तक घेऊन बसलो ॲब्स्ट्रॅक्ट तर मला झोपच येणार आहे. मग मी काय करायला पाहिजे? तर हे थोडं मी स्टेप वाईज लिहून आणलेलं आहे की हाऊ वी शुड गो अहेड फॉर अवर प्रिपरेशन टू प्रिपेअर द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ ॲडव्होकेट. सर्वात प्रथम आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? तर वी शुड रीड द एंटायर रेकॉर्ड, एंटायर चार्जशीट. प्रॉसिक्युशनची केस काय आहे, प्रॉसिक्युशनचा कोणता विटनेस काय म्हणतो आहे, MNC किंवा डॉक्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट नेमकं काय सांगते आहे, या सगळ्याचा आपल्याला बारीक अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. हा बारीक अभ्यास का करावा लागतो? आपल्याला क्रॉस घेताना बघायचं आहे की डॉक्टरांनी हे सर्टिफिकेट देताना जी प्रिस्क्राईब प्रोसिजर आहे ती फॉलो केली की नाही केली, जे जे देणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे, ते सर्व दिलं की नाही दिलं, इंजुरीचा टाईम पिरियड, इंजुरीच्या डायमेन्शन्स, इंजुरीचे कलर हे त्यांनी दिलं की नाही दिलं. कारण प्रॉक्झिमिटी ऑफ टाईमसाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. आणि डॉक्टरांची क्रॉस घेताना हे जर आपण प्रॉपरली अभ्यास केलेला नसेल तर आपल्याला क्रॉस घेताना अडचणी होऊ शकतात. म्हणून एंटायर रेकॉर्डचा मायन्यूट स्टडी करणं गरजेचं आहे. कधी कधी डॉक्टरांच्या सर्टिफिकेटमध्ये मे बी हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा मे बी इरॉनियसली किंवा फॉर सम ऑफ द अदर रिझन काही चुकीचे शब्दप्रयोग किंवा काही अक्षरं येऊन जातात. ते तसंच उदाहरण सांगतो.
ग्रुपमध्ये क्लॅश झाला, स्टोन पेंटिंग झालं, या ग्रुपवाल्यांनी त्या ग्रुपवाल्यांनी या ग्रुपवर दगडफेक केली आणि या दगडफेकमध्ये त्याला दगडामुळे इंजुरी झाली आणि द डिसीज डाईड ड्यू टू दॅट स्टोन पेंटिंग स्टोन इंजुरीज. हा डिफेन्स आरोपींच्या ॲडव्होकेटने तयार केला, पण ड्युरिंग कोर्स ऑफ क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर त्यांना असं दिसलं की त्या इंजुरी PM-मध्ये RT हा शब्द लिहिलेला होता, अक्षर लिहिलेले होते RT. आता डॉक्टरांनी पण 4-5 वर्ष आधी जो सर्टिफिकेट इश्यू केलेलं असतं त्यांना पण एक्झॅक्टली आठवत नसलं की हा कसा, आणि त्यांना डॉक्टरांना सजेशन देण्यात आलं की दिस RT डिनोट्स रोड ट्रॅफिक आणि हे ॲडमिटेड. देन इट वॉज सजेस्टेड टू द डॉक्टर की रोड ट्रॅफिकमध्ये जर कोणी पडलं, दगडावर पडलं तर अशा इंजुरी होऊ शकतात डोक्याला आणि डॉक्टर ॲडमिटेड. So on the basis of these two defenses of stone painting coupled with this road traffic, the accused was acquitted. त्याच्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट मायन्युटली अक्षर बघणं गरजेचं असतं. बरेचदा असं निदर्शनास येतं की क्लायंटकडून डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स घेतल्या जात नाही आणि बिकॉज ऑफ दॅट देर इज नो प्रॉपर क्रॉस एक्झामिनेशन. क्लायंटकडून एंटायर एपिसोडचे डिटेल्ड इन्स्ट्रक्शन घेणं अपेक्षित आहे. व्हिजिट टू द स्पॉट आणि इन्स्पेक्शन ऑफ द वेपर हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. क्लायंटने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स व्हिजिट टू द स्पॉट अँड इन्स्पेक्शन ऑफ द वेपर कपल्ड विथ द एंटायर स्टडी ऑफ द रेकॉर्ड हे घेऊन आपण एक व्हिज्युअलाइज करायला पाहिजे की ॲक्च्युअली घटना कशी घडली असावी. ते व्हिज्युअलायझेशन याच्यासाठी गरजेचं आहे की वी कॅन cook some defense story, we can have some strategies for cross-examination of the doctor. Prosecutionची केस आपल्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स क्लायंटच्या ते कोरिलेट करून आपण एक स्ट्रॅटेजी बनवणं अपेक्षित आहे, एक डिफेन्स बनवणं अपेक्षित आहे आणि हा डिफेन्स आपल्याला ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर सजेस्ट करायचा असतो बाय एलिसेटिंग द न्यू मटेरियल फॅक्ट्स और बाय एलिसेटिंग फॅक्ट्स विच आर गोइंग टू डिस्ट्रॉय द प्रोसिक्युशन केस. कधी कधी असं घडतं की आपण एक डिफेन्स तयार करून येतो आणि ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन आपल्याला दुसराच डिफेन्स घ्यावा लागतो, कारण काहीतरी ॲडमिशन्स आपल्याला डॉक्टरांकडून भेटतात आणि हेच स्किल असतात आणि याच्याचमुळे क्रॉस एक्झामिनेशनला आर्ट म्हटलं जातं, स्किल म्हटलं जातं, कारण व्हॉट यू प्रिपेअर्ड ॲट टाइम्स यू नीड टू लिव्ह इट ऑन ॲट द 11th hour अँड यू नीड टू गो अहेड विथ डिफरंट स्ट्रॅटेजी. आणि याच्याचमुळे काही ॲडव्होकेट्सचे निष्णात होतात क्रॉस एक्झामिनेशन. ही सगळी आपली तयारी झाल्यानंतर जेव्हा आपण कोर्टामध्ये जातो वी नीड टू लिसन द एक्झामिनेशन इन चीफ ऑफ द डॉक्टर व्हेरी माइन्युटली. त्याचं रिझन असं आहे की डॉक्टरांनी जो एव्हिडन्स देणं मॅन्डेटरी आहे त्याच्या एक्झामिनेशन इन चीफमध्ये कधी कधी असं घडतं की त्यातला मटेरियल पार्ट किंवा काही पार्ट ते सांगत नाही. फॉर एक्झाम्पल इंजुरी जप्त केलेल्या वेपननी झाली का, कधी कधी प्रॉसिक्युशन तर ते मिस होतं, ते वेपन दाखवलं जात नाही. तर जे बर्डन प्रॉसिक्युशनवर आहे आणि जे प्रॉसिक्युशनने बरेचदा असं होतं की आपल्याला क्रॉस एक्झामिनेशन करायची गरज पण नसते. एक शॉर्ट एक्झाम्पल त्याचं असं आहे की हजबंड इज प्रॉसिक्युटेड फॉर अबॅटमेंट ऑफ सुसाईड ऑफ हिज वाईफ. हजबंड त्याच्या जॉबच्या ठिकाणी असतो, पत्नीने घरी सुसाईड केलेलं असते बाय हँगिंग. आता या केसमध्ये काय क्रॉस करायची, ऑलरेडी डॉक्टर शी इज गाईड, शी इज नो मोर आणि डॉक्टरने सर्टिफिकेट दिलेलं असतं की बाय हँगिंग शी गाईड. अशा केसेसमध्ये देर इज नो नीड ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. ठीक आहे, प्रिपरेशन. लास्ट बट इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी असे कोणते प्रश्न आहेत की जे डॉक्टरांना क्रॉस एक्झामिनेशनमध्ये विचारूच नसते. काही ठिकाणी असे अनुभव येतात की डॉक्टरांना ड्युरिंग क्रॉस एक्झामिनेशन शेवटचे सजेशन देण्यात येतात की तुम्ही फिर्यादीकडून पैसे घेऊन असं मोठं सर्टिफिकेट देता. सपोज असे क्रॉस केली आणि असे सजेशन दिले तर वी आर कॅरिंग द
वेळेची मर्यादा पाळून माझं स्पीच इथेच संपवतो. आपण सर्वांनी शांततेने ऐकलं, कडाक्याच्या उन्हामध्ये गरमीमध्ये त्रास सहन करत ऐकलं, त्याबद्दल आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद. आयोजकांनी मला या पहिल्याच पुष्पाला स्वर्गीय विद्याधर भोसे साहेबांच्या व्याख्यानमालेच्या या पहिल्या पुष्पाला मला ही संधी दिली, त्यासाठी आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या या लेक्चरमध्ये आम्हा सर्व वकील बांधवांना दिलेली आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर पुणे बार असोसिएशनचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत आदरणीय महाजन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करा. पुणे जिल्ह्यातील नामांकित वकील मेडिकल फील्डमध्ये ज्यांचं नाव एक स्किलफुल क्रॉस एक्झामिनर म्हणून गाजलं असे श्री विद्याधर भोसे सर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आपण सर्व त्यांना असं अभिवादन करतो. माझं सुद्धा त्यांना अभिवादन. 3 वाजलेले आहेत. सगळ्या लोकांना प्रत्येक लोकांना जायचं आहे, जास्त वेळ घेत नाही. विषय जो आहे आजचा क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द डॉक्टर, काय त्याचे परिणाम असतात हे आपण सर्व जाणतो. जिथे कुठे मेडिकल एव्हिडन्स असेल तिथे कुठे मेडिकल एव्हिडन्सच्या माध्यमातून आय विटनेसेस किंवा इंटरव्ह्यू विटनेसेसला फॉल्सिफाय करायचं किंवा त्यांचं क्रेडिट इम्प्यूज करण्याचा जो एक महत्त्वाचा एव्हिडन्सचा जो पार्ट आहे तो म्हणजे मेडिकल विटनेस आहे. साक्षीदार आपल्यासमोर काहीही सांगू, परंतु त्याला झालेल्या जखमा, त्याचा झालेला मृत्यू हा मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून होऊ शकतो का किंवा नाही होऊ शकत हे आपण मेडिकल एव्हिडन्सनुसार रेकॉर्डला आणत असतो. क्रॉस एक्झामिनेशन इज अ स्किल आणि ते स्किल आपल्याला स्वतः गेन करावं लागतं. पुस्तकं वाचून किंवा क्रॉस एक्झामिनेशनचे फॉर्मॅट वाचून ते मिळत नाही, ते आपल्याला स्वतःला जमावं लागतं. असं म्हटलं जातं की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या तपासामध्ये जर तुम्हाला रिजनेबल डाऊट आणायचा असेल तर एका वकिलाचं एक वाक्य आहे की अरे बाबा हा जो मर्डरर आहे, हा मर्डररचा तुम्ही तपास केला, बरोबर आहे, तपास केला, त्याला एक भाऊ होता, जुळा भाऊ होता, याचा तपास केला म्हणेल ना, परंतु जुळा भाऊ त्या दिवशी पुण्यातच होता, याचा तपास केला तर म्हणे नाही. मग त्या जुळ्या भावाने हा खून केल्याचं प्रॉबिलिटी होऊ शकते की नाही? होऊ शकते, होऊ शकते. द प्रॉबिलिटी इज टू बी ब्रिंग ऑन रेकॉर्ड. इट इज अ स्किल आणि ते स्किल मेडिकल एव्हिडन्स म्हणून जर तुम्ही आणत असाल तर आय विटनेसेस किंवा इंज्युअर्ड विटनेसेस किंवा व्यक्ती कुठे पाठवले जाऊ शकतात आणि ते आपण बऱ्याचशा केसेसमधून पाहिलेलं आहे. जास्त वेळ घेत नाही. आज या कार्यक्रमाला पुणे बारच्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्री खामकर यांचे कार्यकारी मंडळ यांनी मला बोलवलं, सत्कार केला आणि आपण सर्व लोकांनी आमचे एक चांगले सहकारी यांचं भाषण ऐकलं, त्या भाषणाचा आपण लाभ घेतला. मला या ठिकाणी म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटतं की अशीच गर्दी जर आम्हाला लोक आपल्याच्या कार्यक्रमाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. बट एनिवे, यू अटेंडेड द प्रोग्राम, यू लिसन द प्रोग्राम, यू लिसन माय कलीग patiently and appreciated us. Therefore, on behalf of my colleague and on behalf of all the judicial officer, I am thankful to you all. सर्वांना एक विनंती आहे की आपण आता पुस्तकांचं वितरण करणार आहोत. तुम्ही फक्त बसल्या जागेवर सर्वांना पुस्तके मिळतील तर पुस्तकाचं वितरण होईल. तोपर्यंत मी पुणे बार असोसिएशन सन्माननीय सचिव आदरणीय मुखर्जी मोठे सरांना
विधिज्ञ कैलास पासेकर वगैरे विद्याधर जोशी सर यांच्या प्रतिकृत्यर्थ आज व्याख्यानाचे आयोजन केलेले होते. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख होते माननीय न्यायाधीश भूषण साखर साहेब तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारिणी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानाला सर्व वकील बंधू भगिनींनी जो काही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व अशोका हॉलच्या बाहेर पोस्टमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती. धन्यवाद.